संघटनेचा वेली संघटनेचा आमच्या मागण्या मान्य करा, आमच्या मागण्या मान्य करा, एकच मागणी, एकच मागणी। तर हे जे गव्हर्नमेंट जे काही योजना वगैरे आणतायत त्याची जी घोषणा केली जाते त्याचं काही नियोजनच नाही, अगोदर घोषणा केली जाते आणि आता काय झाले प्रत्येक सेंटरवरती त्या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे काढणं चालू आहे। हे गव्हर्नमेंट काय करते, आज एक वेगळा GR उद्या एक वेगळा GR आणि तिथं आता डॉक्युमेंट काढण्यासाठी गर्दी केली जाते। तर लोकांचा गैरसमज असं झालेले तुम्ही कागदपत्रांचे पैसे नाही, तुम्ही फॉर्म भरण्यासाठी पैसे घेतलेत, तर त्याच्यामध्ये आमचे कसं आहे दिशाभूल करतायत लोक आणि त्याचबरोबर तर भांडण होण्याचं एक हे आहे, असं भांडण आहेत, सगळे लोक येतात भांडतात आम्हाला, आम्ही कुणाला काय बोलायचं। पुन्हा गव्हर्नमेंट म्हणते 1 रुपयामध्ये विमा भरा, कसं भरायचं सर्व 1 रुपयामध्ये विमा? लाईट भाडं आहे, इंटरनेट बिल आहे, स्टेशनरी आहे, खूप खर्च आहे त्याला। त्याचबरोबर आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, लाईट पण व्यवस्थित राहत नाही सर आणि हे साईड पण व्यवस्थित चालत नाही। एखादं जर फॉर्म रिवोर्डला गेलं तर त्याला 7-7, 10-10 दिवस लागतात। तर अशी पण आमची इच्छा आहे की अशी एक मागणी आहे, तर ह्या कंपनीनं किंवा ह्या गव्हर्नमेंटनं रिवोर्डसाठी आम्हाला 1 दिवसामध्ये त्या ठिकाणी साईट उपलब्ध करून द्यावी आणि हे जे वेबसाईट चालत नाही त्याच्यावर काहीतरी मार्ग काढून ह्याचं परमनंट सोल्युशन काढावं। आतापर्यंत कसल्याही प्रकारचं कमिशन आम्हाला भेटलेलं नाही सर। तर आमचं हे एवढीच मागणी आहे की तुम्हाला जर कमिशन देणं होत नाही तर आम्हाला एक ठराविक मानधन द्या आणि ते पण मंथली द्या, कारण आमचं जर खर्च पूर्ण करायचा असेल तर आम्हाला मानधनाची तर गरज असेल, किंवा तुम्ही पर फॉर्म त्या पद्धतीने काहीतरी एक कमिशन द्या आणि ते कधी देणार आहात ते पण आम्हाला सांगा। हे कमिशन जर आम्हाला नाही भेटत असेल तर आम्ही कोणती योजना असेल गव्हर्नमेंटची त्याच्यामध्ये आम्ही बिलकुल काम करणार नाही। मी पवन उद्धवराव साठे, संगणक परिचालक, लातूर जिल्हा संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष आहे। महाराष्ट्र शासनाचे आता आम्ही 2014 पासून ह्या VLE म्हणून काम करतोय, संगणक परिचालक म्हणून काम करतोय, पण आतापर्यंत आम्ही भरपूर योजनेचे काम केले, जसे की पंकजाताई ग्रामविकास मंत्री असताना किशोरवयीन मुलींचे ऑनलाईनचे काम केले, SBMचे काम केले, NBA स्वच्छ भारत मिशनचे काम केले, त्यानंतर घरकुलचे काम केले, पण आतापर्यंत कोणत्याच योजनेचे आम्हाला कमिशन मिळालं नाही। तथापि गेल्या वर्षी आम्ही पीक विमा फॉर्म भरला, त्याचं पण कमिशन आतापर्यंत मिळालं नाही। आम्ही कलेक्टर ऑफिसला 6 निवेदन दिली आणि कृषी मंत्री यांच्या मंत्रालयात जाऊन आम्ही तिथं पण निवेदन दिली, पण आतापर्यंत आम्हाला CSC कडून कसल्या प्रकारचं गेल्या वर्षातलं पीक विम्याचं कमिशन मिळालं नाही। मग एक वर्ष पीक विम्याचं कमिशन मिळत नसेल तर आम्ही 1 रुपयामध्ये फॉर्म कसा भरायचा आणि दुकानचे भाडे, आमचं घर संसार कसा चालवायचा? त्या 27 रुपयामध्ये पीक पूर्ण आमचा संसार चालत नाही आणि आम्ही जे शेतकऱ्यांकडून पीक विमा भरण्यासाठी जे काही घेतो ते 7-12-8 फॉर्म, झेरॉक्स या सर्व विषयांचे मिळून आम्ही पैसे घेतो आणि 1 रुपया जे आहे शासनाने तो फक्त आमच्यावर निर्बंध न लावता 1 रुपयाचा आम्ही जो काही काळ घेतो त्याचा आमचा हिशोब मागावा। आम्ही 7-12 पासबुक, झेरॉक्स, फॉर्म याचे सर्व जे विषय कॅल्क्युलेशन करून आम्ही सर्व घेतोय, त्यामुळे आमच्यावर जे कोणी समाजकंटक किंवा जे कोणी संघटनेचे किंवा कोण्या पक्षाचे असतील त्यांनी CSC विलीवरती कोणताही दाब दडपण करू नये किंवा कोणत्या CSC विली त्याच्या दाब दडपणाला बळी पडू नये, त्यांनी संघटनेशी जुडावं आणि एकजूट होऊन या होणाऱ्या अन्यायाला झगडत राहावं, हे आमचं म्हणणं आहे सर्वांचं। हा सर, काही कसं ग्रामीण भागातले लातूर जिल्हा खूप मोठा आहे, क्षेत्रफळाच्या हिशोबाने तहसीलला गेलेला आहे तालुक्यामध्ये, लातूर मध्ये काय निधी जाऊन तिथं त्या ठिकाणी निवेदन देतात, काही लातूर तालुक्यातील आलेले आहेत असं आहे। नमस्कार, माझं नाव विशाल शंकर सुरवसे, माझं लातूर जिल्ह्यामध्ये लातूर शहरामध्ये CSC केंद्र मी चालवतो आणि मी त्या हिशोबाने माझ्या घरचा आणि माझा स्वतःचा रोजगार त्या निमित्ताने चालवत असतो। तर आज या ठिकाणी सर्व CSC बांधव केंद्र चालक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्याचं कारण असं आहे की शासन दर दिवसाला एक नवीन नियम काढत आहे आणि त्या नियमामध्ये प्रत्येक वेळेस काही ना काही घोषणा केली जात आहे। आमची मागणी अशी आहे, शासन म्हणते आता जे नवीन सध्याची योजना चालू झालेली आहे लेक लाडकी योजना, याचा फॉर्म फ्रीमध्ये भरा आणि शासन फक्त अंगणवाडी महिलांना सांगितलेलं आहे की फ्रीमध्ये त्यांना भरण्यात येणार आहे आणि त्यांना 50 रुपये मानधन देण्यात येणार आहे, पण कुठलंही शासनानं असं अजून क्लिअर केलं नाही की सेतू सुविधा केंद्र असतील किंवा CSC केंद्र असतील यांना आम्ही पण मानधन देत आहोत किंवा 50 रुपये प्रति फॉर्म त्यांना पैसे देण्यात येणार आहेत। तर हे शासन आणि प्रशासन हे संभ्रम निर्माण करत आहे नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये। तर आम्ही सरकारला याचा जबाब विचारू शकतो, जर तुम्ही आम्हाला सगळं फुकट काम करायला सांगत आहात तर आम्ही का आत्महत्या करायच्या का? आम्ही कुठे येऊन शासनाला दाद मागायची का? तुम्ही आमच्या मरण्याची वाट पाहत आहेत का? आम्हाला निर्णय द्या आणि आम्हाला न्याय द्या म्हणून आम्ही कोणाकडे बघायचं? आमचा बी उदरनिर्वाह आहे, आमच्या बी लेकरं शिकतात, आमचं बी शिक्षण आहे, दुकानाचे भाडे आहेत, लाईट बिल आहे, इंटरनेटचं बिल आहे, पगार आहे, हे आम्ही कसं काढायचं? जर आम्ही फुकटमध्ये काम करत असेल तर आम्हाला तुम्ही दर महिन्याला 20,000 30,000 आमचं फिक्स मानधन करून द्या, आम्ही फुकट काम करत तयार आहोत। शासनानं जी रोज एक नवीन GR काढा, आम्ही फुकट काम करूयात।
पण असं मानधनाच्या हिशोबाने घेऊ नका. आणि तुम्ही जर आमचं काम आम्ही तुमचं काम केलं नाही तर तुम्ही आम्हाला डायरेक्ट 100 रुपये घेतले म्हणून गुन्हे दाखल करताय का? आम्ही कुठल्या का चोर आहोत का आतंकवादी आहोत तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल करायला? शासनाला आमचा जाब विचारायचा आहे की तुम्ही जर आमचं काम फुकट केलं तर आम्हाला तुम्ही गुन्हा कुठल्या हिशोबाने नोंद करा. आम्ही आमच्या पोटा पाण्यासाठी लढतोय. आम्ही का कुणाचे घर कापून इथं दुकान चालवणं झालोय ना. आणि आम्ही सगळ्या नागरिकांना सगळ्या गोष्टीची मांडणी करूनच आम्ही त्यांच्याकडून चार्ज घेत आहोत. असं बी नाही की आम्ही नागरिकांना विश्वासात न घेता पैसे घेत आहोत. पीक विमा आहे, पीक विमा भरायचं म्हणजे 1 रुपया पीक विमा भरायला तयार आहेत. आम्ही 1 रुपयाला पीक विमा भरायला तयार आहेत. पण 1 रुपयाला पीक विमा भरत असताना तुम्ही आम्हाला 100 रुपये प्रति पीक विमा चार्ज द्या. शासनाला आमची विनंती आहे. आम्ही फ्रीमध्ये पीक विमा भरू. 1 रुपया बी आम्ही शेतकऱ्याहून घेणार नाही. आणि तुम्ही आमचा पीक विमा भरायला म्हणून सांगताय की 40 रुपये देताय, 20 रुपये घेताय. गेल्या वर्षी सर आम्ही पीक विमा रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत भरला. आम्हाला एका फॉर्म 15 रुपये 12 रुपये प्रमाणे चार्ज आला. आणि शासन फक्त GR मध्ये सांगते की 40 रुपये देते. बाकीचे 30 रुपये कुणाच्या कशात चाललेत? याचा पण तुम्ही पत्रकार बांधवांनी खरंच विचार करायला पाहिजे. तुम्ही आमच्या बाजूने न्याय द्यायला पाहिजे. ही आमची माझ्या मार्फत किंवा आमच्या सर्व वेळी मार्फत मागणी आहे सर तुम्हाला. धन्यवाद सर. नमस्कार, मी राघवेंद्र देबरवार CSC संघटनेकडून बोलतोय मी. मला एकच सांगायचं आहे की सरकारने जी एक नवीन योजना काढलेली आहे, मुख्यमंत्री लाडली बहीण योजना, हे अंगणवाडी सेवेकडे काम दिलेलं आहे, सेतू केंद्राकडे नाही आहे. उगाच त्या सेतू केंद्राचं नाव त्यांनी गोवलं आहे. पण अंगणवाडीला बी याचं ट्रेनिंग नाही आहे, सेतू केंद्राला याचं ट्रेनिंग नाही आहे, जिल्हा प्रशासनालाही कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग नाही आहे. आणि या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्याआधी मला एक असं सांगावंसं वाटतं की अंगणवाडी सेविकेला मोफत टॅब देण्यात आलेला आहे, बरोबर. आणि त्यानंतर त्यांना वेतनसुद्धा भेटतं दर महिन्याला. एवढंच नाही तर शासनाने त्यांना 4 GB इंटरनेटसुद्धा मोफत देते पर डे. एवढं देऊनही त्यांना परत या फॉर्मसाठी 50 रुपये प्रति फॉर्म त्यांना मंजूर केलेला आहे. पण आपल्या या CSC वेलीला कुठल्याही प्रकारचं मानधन नाही, कुठल्याही प्रकारचं ट्रेनिंग नाही, कुठल्याही प्रकारचं इंटरनेट मोफत नाही, कुठल्याही प्रकारचं वीज बिल मोफत नाही. आणि शिवाय 50 रुपये कमिशन देतो म्हणून सांगितलं. पण त्या संदर्भात कुठलंही नियोजन केलेलं नाहीये. आमच्याकडून कुठलाही डाटा घेतलेला नाहीये, नाही बँक अकाउंट घेतलंय, नाही CSC ID घेतले, ना महा ऑनलाईनची ID घेतली, ना आमचे पत्ते की घेतलेत, नाही आमचं व्हेरिफिकेशन केलं नाहीये. या प्रकारचं कुठले. त्यामुळे आम्ही अनिश्चितकालीनमध्ये आहोत की भरायचंय का नाही भरायचंय. जे भरतायत त्याचा इल्जाम आमच्यावरती येते, आमच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल होत आहे. कस्टमरची एवढी परेशान करून सोडतायत आम्हाला. उद्या जर आम्हाला पैसे नाही आले तर आम्ही कोणाकडे जायचं? हा एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा महिलांचा उपस्थित होतो या ठिकाणी. आधारमध्ये चेंजेस आहेत, बँक पासबुकमध्ये चेंजेस आहेत, कोणाचे लिंक नाहीत. अशा अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडून येत आहेत. पण शासन त्याच्याकडे लक्ष देत नाहीत. शासन फक्त एवढंच बघतंय की यांच्यावरती कसे गुन्हे दाखल होतील. फक्त शासन एवढंच बघतंय, मोठ्या लोकांकडे दुर्लक्ष करतंय. गोर गरीब जनता पीडित यांच्यावरती कारवाई करणं, त्यांच्यावरती गुन्हे दाखल करणे. आपण आपल्या जवळच्या ग्रामपंचायतमध्ये, नगर परिषदमध्ये, महानगरपालिकेत किंवा अंगणवाडी सेवेकडे जाऊन हा फॉर्म भरा आणि त्यांच्याकडे फॉर्म दिल्याची खातर जमा करा. आणि त्यांच्याकडून एक प्रकारची एक प्रत तुम्ही ठेवून घ्या तुमच्याकडे, रिसिव्ड घ्या. कोणाला दिले, कधी दिले, त्याची तारीख, त्याची सही, त्यांचा शिक्का हे तुमच्याकडे असू द्या. जेणेकरून भविष्यात जर काही त्रुटी आढळून आल्या तर त्याची पूर्तता तुम्हाला करता येईल. तर ऑनलाईन फॉर्म भरू नका. आपले शासन जे आहे ना, दरवेळेस काही ना काही नवीन योजना काढतात. पूर्ण सर्व योजना जे असतात ना, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आपले CSC सेंटरवाले, महासेवा सेतू केंद्रवाले, या सर्वांना त्यांनी मध्ये ग्रुपमध्ये घेतलेलं असतं. पण सर्वांना दुसऱ्या ह्यांना सर्वांना मानधन वगैरे भेटतंय. फक्त CSC सेंटर आपले आणि महासेवा केंद्रवाल्यांना फक्त मानधन भेटत नाही. तर सरकारने तो एक विचार करावा फक्त. माझं नाव अमर प्रकाश बनसोडे, मी लातूरचा CSC केंद्र संचालक आहे. मला एवढंच म्हणायचे आहे, माझं CSC सेंटर आहे. CSC म्हणजे कोण माहिती आहे? कॉमन सर्व्हिस सेंटर. सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवायचा मधला दुवा आमच्या माध्यमातून केला जातो. आणि मला सांगायचं एवढंच की सरकारने काढलेली मुख्यमंत्री लाडकी योजना, ही योजना राबवण्यासाठी आम्ही कस्टमरकडून पैसे घेत नाही. सरकारने सांगितले की अंगणवाडी सेविकेकडे तुम्ही फॉर्म भरू शकता. पण अंगणवाडी सेविकेला फॉर्म भरता येतो का, हा पहिला प्रश्न आहे. ते अंगणवाडी सेवेकडे गेल्यानंतर त्यांनी आमच्याकडे पाठवतात, जावा कुठेही सेंटरला जाऊन तुम्ही फॉर्म भरा, त्यानंतर तुम्ही आमच्याकडे या.
ऑफलाईन फॉर्म द्यायला. मग ज्या वेळेस त्यांनी येतात, ज्या वेळेस त्यांनी आमच्याकडे येतात, त्यांना आम्ही क्लिअर कट सांगत असतो, हा बघा सरकार सांगते की 50 रुपये त्यांना भेटणार आहेत आणि फॉर्म भरायला पैसे घेऊ नका, आणि आम्हाला आमचं घर चालवायचं आहे, आम्हाला आमचं भाडं द्यायचं आहे, सगळ्या गोष्टी आमच्या येतात, आणि त्या टायमाला तुम्ही काय करा, आम्हाला पैसे लागतात हे तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर पटत असेल तर आमच्याकडे फॉर्म भरा, अन्यथा तुम्ही अंगणवाडी सेवेकडे फॉर्म जमा करा. एवढीच विनंती आहे. आणि एवढं एक आहे की सोलापूरमध्ये घडलेली घटना आहे, कायदेशीर कारवाई व्हायला लागली. आम्ही वेल एज्युकेटेड आहोत, आम्ही काय 4थी पास 7वी पास वर टाकलेलं नाही सेंटर, आम्ही पण परीक्षा पास होऊन आलेलो इथेपर्यंत आहे. 4 लोकांना आम्ही बोलू शकतो, एवढं तरी नॉलेज आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्हाला सरकारला एवढंच म्हणायचे की फक्त आमच्यावर कायदेशीर काय करू नका. जर कस्टमर द्यायला तयार असेल तर तुम्ही का अडवायला लागलात आम्हाला? त्याच्यामुळं आमचाही विचार करा. जर आम्हाला तुम्ही मानधनावर ठेवलं तर आम्ही फ्रीमध्ये काम घरोघरी जाऊन करू, दिवस रात्र काम करू. आम्हाला 1ही रुपया घेत नाही कस्टमरचा. त्या टायमाला जर कस्टमर बोलले तेव्हा आमच्यावर कारवाई करा तुम्ही.